बदल या राष्ट्रीय स्तरावरील निबंध स्पर्धेचा निकाल जाहीर। शिवरामजी मोघे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, केळापूर पांढरकवडा, सरदार पटेल कला व वाणिज्य महाविद्यालय मोहदा व श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद यांच्या संयुक्त विद्यमाने क्लायमेट चेंज क्रायसिस टू कलेक्टिव्ह ॲक्शन या विषयावर राष्ट्रीय स्तरावर निबंध स्पर्धा घेण्यात आली। भारताला दिवसेंदिवस हवामान बदलाच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे। त्याचे भयंकर परिणाम म्हणजे वाढते तापमान, अतिवृष्टी व त्यामुळे होणारे नुकसान व या नुकसानाचे मानवावरील परिणाम या विविध दृष्टिकोनातून या निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। ही स्पर्धा खुल्या गटातील होती, त्यामुळे संपूर्ण भारतातून विविध राज्यातील महाविद्यालये व विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला। या स्पर्धेकरिता संपूर्ण भारतातून विविध विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद लाभला। या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस 3,333 रुपये रवीना यांना मिळाले असून त्या MA भूगोल, बाबा मस्तनाथ विद्यापीठ, रोहतक हरियाणा येथील विद्यार्थिनी आहेत। द्वितीय क्रमांकाचे बक्षीस 2,222 रुपये अनिशा याडू यांना मिळाले असून त्या MSc बायोटेक्नॉलॉजी, पंडित रविशंकर शुक्ला विद्यापीठ रायपूर येथील विद्यार्थिनी आहेत। तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस 1,111 रुपये संस्कृती अमोल चौधरी, BSc गणित, मुंगसाजी महाराज महाविद्यालय दारव्हा, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती महाराष्ट्र यांना मिळाले आहे। संस्था सचिव माननीय श्री विजयराव मोघे यांच्या मार्गदर्शनात सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते। या स्पर्धेकरिता प्राचार्य डॉक्टर अजय सोळंके, शिवरामजी मोघे महाविद्यालय केळापूर, प्राचार्य डॉक्टर नितीन सिंघवी, सरदार पटेल महाविद्यालय मोहदा, प्राचार्य डॉक्टर GM माई, श्रीपाद कृष्ण कोल्हटकर महाविद्यालय जळगाव जामोद, तसेच डॉक्टर राधेश्याम चौधरी, डॉक्टर निलेश निंबाळकर, डॉक्टर सुनील चोरे व डॉक्टर सुयोग मानकर यांचे सहकार्य लाभले। स्थानिक वार्ता, स्थानिकांचा आवाज, स्थानिकांसाठी।